तरुण भारत नागपूर दिनांक 9 मे 2022. दिल्ली दिनांक पराभवाच्या सावटातील विजय दिन. लेखक रवींद्र दाणी. 9 मे हा सोव्हिएत युनियनचा विजय दिवस. दुसऱ्या महायुद्धात रशियाचा नेता जोसेफ स्टॅलिनने बलाढ्य जर्मनीला पराभूत करून जागतिक राजकारणात रशियाचा आणि आपलाही दबदबा स्थापित केला होता आणि 75 वर्षांनंतर रशियाचा हा दबदबा खिळखिळा झाला आहे. युक्रेन युद्धात रशियाला वारंवार तडाखे खावे लागतायत. पराभवाच्या सावटाखाली रशियाला आपला हा दिवस साजरा करावा लागतोय. दरवर्षी राजधानी मॉस्कोत 9 मे रोजी रशिया आपल्या लष्करी शक्तीचं प्रदर्शन घडवीत आलाय. त्या लष्करी ताकदीच्या युक्रेन ठिकऱ्या उडवतो आहे. कधी काळी रशियन साम्राज्याचा भाग असलेलं युक्रेन रशियाचा एवढा मुकाबला करेल हे लष्करी तज्ज्ञांना अपेक्षित नव्हतं. युद्धाचं कारण. युक्रेन किंवा युक्रेनचे 1-2 प्रांत जिंकण्यासाठी पुतिन यांनी हे युद्ध सुरू केलेलं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपमध्ये अमेरिकेचा तर पूर्व युरोपमध्ये रशियाचा दबदबा स्थापन झाला होता. युक्रेन तर सोव्हिएत युनियनचाच भाग होतं. तर पोलंड, झेकोस्लोव्हिया, हंगेरी, रोमानिया, पूर्व जर्मनी यासह काही देश सोव्हिएत युनियनचे मांडलिक देश होते. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर युक्रेन तर वेगळं झालंच, शिवाय पोलंड, झेकोस्लोव्हिया, रोमानिया, पूर्व जर्मनी हे देश रशियाच्या तावडीतून निसटले. पुन्हा त्यांना हळूहळू ताब्यात घ्यावयाचं असेल तर तिथे जाण्याची पहिली पायरी म्हणून पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला. कारण युक्रेन हे पूर्व युरोपात जाण्याचं प्रवेशद्वार आहे. मात्र आता हा हल्ला त्यांनाच महागात पडण्याची स्थिती तयार होते आहे. रशियात स्फोट. युक्रेनमध्ये रशियाचा जोरदार मुकाबला केल्यानंतर म्हणजे रशियाची विमानं, रशियाच्या युद्धनौका, गस्ती नौकांना समुद्रात जलसमाधी दिल्यानंतर युक्रेनने आपल्या सीमेजवळ असलेल्या रशियाच्या हद्दीत मोठमोठे स्फोट घडविणं सुरू केलंय. याची कल्पनाही कुणी केली नव्हती. एका घटनेत तर युक्रेनच्या 2 हेलिकॉप्टर्सनी रशियाच्या तेल साठ्यांवर हल्ला करून ते पेटवून दिले. युक्रेनमध्ये बसलेले तडाखे आणि आंतरराष्ट्रीय जनमताचा रेटा याचा विचार करून रशिया 9 मेचा मुहूर्त साधून या युद्धाला विराम देईल असं काहींना वाटत होतं. पण तसं ते झालेलं नाही. युद्ध आणि जुगार यांचं असंच असतं. जिंकणारी प्रत्येक चाल नव्या चालीचा मोह घालीत असते, तर पराभूत करणारी प्रत्येक चाल पराभवाचा बदला घेण्यासाठी बाध्य करीत असते. युक्रेनमध्ये रशियाचं हे असं झालंय. अमेरिकेचं धोरण. युक्रेन युद्धाचं निमित्त साधून रशियाला शक्य तेवढं कमजोर करावयाचं ही अमेरिका आणि युरोपातील अन्य देशांची भूमिका असल्याचं दिसून येतं. युक्रेन युद्धात रशिया एवढा कमजोर व्हावा की दुसऱ्या देशावर पुन्हा आक्रमण करण्याची ताकद त्याच्यात काही वर्ष तरी असता कामा नये, ही अमेरिकेची भूमिका असल्याचं प्रतिपादन या देशाचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी मांडली आहे. याच व्यूहरचनेतून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा केला जातो आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या 2 वेगवान गस्तीनौका उद्ध्वस्त केल्या. अत्याधुनिक द्रोण प्रक्षेपणांचा वापर करून युक्रेनने हे घडविलं असं नंतर सांगण्यात आलं. आता युक्रेनला जहाजांच्या विरोधात वापरली जाणारी शस्त्र देण्याचा विचार अमेरिका करतेय. त्याने रशिया अधिक संतापतोय. दुसरे डंकर्क. दुसऱ्या महायुद्धात डंकर्कची लढाई अविस्मरणीय ठरली होती. फ्रान्सचं बंदर डंकर्कमध्ये अडकून पडलेल्या 3.5 लाख ब्रिटिश सैनिकांना सुखरूप मायदेशी आणण्याची मोहीम पंतप्रधान चर्चिल यांनी पूर्ण केली होती. डंकर्क मोहिमेवर अनेक चित्रपट काढण्यात आले. जोपर्यंत इंग्रजी भाषा आहे, डंकर्क हा शब्द विसरला जाणार नाही, असं भाष्य न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीयात केलं होतं. युक्रेन युद्धात स्नेक आयलँड दुसरं डंकर्क ठरतंय, जरा वेगळ्या अर्थात. काळ्या समुद्रात असलेल्या स्नेक आयलँडमध्ये युक्रेनचे सैनिक होते. या सैनिकांना शरण आणण्यासाठी रशियाने मस्कवा ही आपली युद्धनौका तिथे पाठवली. युक्रेनच्या सैनिकांनी शरण यावं यासाठी मस्कवावर तैनात रशियाच्या सैनिकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आलं नाही. एक दिवस असा उजाडला की युक्रेनने मस्कवावर हल्ला केला. ही युद्धनौका काळ्या समुद्रात बुडाली आणि याचा जल्लोष स्नेक आयलँडवर तैनात युक्रेनच्या सैनिकांनी साजरा केला. आज मस्कवा समुद्राच्या तळाशी चिरनिद्रा घेतेय, तर युक्रेनचे सैनिक स्नेक आयलँडच्या आपल्या तळावर सुखरूप आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धावर काही चित्रपट निश्चितच तयार केले जातील. त्यात स्नेक आयलँडवर स्वतंत्र चित्रपट निघाल्यास त्याचं आश्चर्य वाटता कामा नये. भारताची योग्य भूमिका.
रशिया युक्रेन युद्धात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. ही भूमिका योग्य आहे. संयुक्त राष्ट्रात होत असलेल्या मतदानात भारताने सहभाग घेतलेला नाही. भारत रशिया यांचे ऐतिहासिक संबंध पाहता भारताने ही भूमिका घेतली आहे. याची दोन प्रमुख कारणं सांगितली जातात. एक, भारताचं प्रमुख लष्करी साहित्य हे रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं आहे. अगदी MiG-21, MiG-27, MiG-29 जातीची विमानं असोत की सुखोई 30 हे अद्ययावत लढाऊ विमान असो, हा सारा पुरवठा रशियानेच केलेला आहे. भारतीय नौदलासाठी खरेदी करण्यात आलेली ॲडमिरल गोर्शकोव्ह ही युद्धनौका रशियाकडून घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हवाई हल्ले विरोधातील S-400 ही प्रक्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून खरेदी करण्यात आलेली आहे. रशियन बनावटीची AK-47 रायफल भारतीय लष्कराचा मुख्य आधार राहिलेली आहे. म्हणजे पायदळ, नौदल आणि वायुदल या तिन्ही सुरक्षा दलांचा कणा रशियन लष्करी साहित्य राहिलेलं आहे. एकीकडे लष्करी साहित्याच्या बाबतीत भारत रशियावर अवलंबून आहे, तर दुसरीकडे मुत्सद्देगिरीच्या आघाडीवरही रशियाने सदैव भारताला साथ दिली आहे. जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्रात भारताला गरज भासली, रशियाने भारताला साथ दिली आहे. भारतासाठी आपला वेटो वापरलाय. अगदी चीनची समजूत घालण्यातही रशियाने भारताला साथ दिली आहे. त्यामुळे रशियाच्या विरोधात भारताने भूमिका घेतलेली नाही. इंदिरा ब्रेझनेव्ह करार. भारत आणि रशिया यांच्यातील या मैत्रीच्या शिल्पकार होत्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांच्याच पुढाकाराने इंदिरा ब्रेझनेव्ह यांच्यात 25 वर्षांचा मैत्री करार झाला होता. इंदिरा गांधींनी आणीबाणीसह काही चुका केल्या, पण पाकिस्तानचे 2 तुकडे करणारा त्यांचा 1971चा निर्णय, कमालीची दूरदृष्टी दाखवीत पोखरणमध्ये 1974 मध्ये केलेली पहिली अणुचाचणी आणि भारत-रशिया मैत्री करार या महत्त्वाच्या बाबी कशा विसरता येतील? इंदिरा गांधी यांचे काही जागतिक नेत्यांशी फार चांगले संबंध होते. त्यातील एक नाव म्हणजे रशियाचे राष्ट्रपती लिओनिद ब्रेझनेव्ह. त्यांच्या त्या संबंधांचा, त्या निर्णयांचा फायदा आज भारताला होतो आहे. मधल्या काळात भारत-रशिया संबंधांमध्ये काहीसा दुरावा आला होता. तो आता नाहीसा झाला असून भारत-रशिया संबंध पुन्हा पूर्ववत झाले आहेत. सध्या अनुत्तरित असलेला प्रश्न म्हणजे भारत-अमेरिका संबंधात निर्माण झालेली जवळीक संपुष्टात येईल का, हा आहे. कारण भारताच्या शेजारी पाकिस्तानात अमेरिका समर्थक सरकार आलंय. पाकिस्तान-अमेरिका संबंधात सलोखा तयार झाल्यास पृथ्वी गोल आहे असंच म्हणावं लागेल. कारण भारत-रशिया एकीकडे आणि पाकिस्तान-अमेरिका दुसरीकडे हे जुनंच समीकरण पुन्हा एकदा अस्तित्वात येईल. दिल्ली दिनांक. या सदरातील रवींद्र दाणी यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.